बाळू मामा मी शरण आलो तुझ्या पाया. काय नाही ती तुमची काय मला काय माहिती मामा काय नव्हतं. म्हणायचे काय म्हणायचे मामा काय म्हणायचे भांडण करतोय, हां खोंड लवड्याचा आहे हां ती आहे का नाही. तुम्ही त्याच्या नादाला लागू नकोसा म्हणून ताकीद देऊन घालवायचा यासनी बकऱ्यातल्या माणसासनी. होय. ते कुणाविषयी बोलत होते असं कुणाला म्हणत होते असं ती ह्याला विचारा नाही त्या माणसासनी. माणसाच नाही तो कोण माणूस होता खरं कोण भांडत कोण होता नाव घेत नव्हतं म्हणे. नाव बिव काय नाही. तुम्हाला ती माहिती बकऱ्यातली माणसं ती याक म्हणायचं. ते काय अमकं तमकं नाव या हाय ते भांडतय म्हणायचे वाढतंय ते त्याला का नाही. ते खोंड लवड्याचं आहे त्याच्या नादाला लागू नकोस अशी ताकीद देऊन ह्योच माणूस त्यो असं एवढं म्हणायचं. जाताना का नाही बकरी गेली सगळी गेली ए पोरानो ते रांडाचा खोंड लवड्याचा आहे त्याच्या संग भांडण करशीला बघ. माझं झाड तोडताना भांडायचं नाही काय म्हणायचं. आणि त्यांची बकरी इकडे गेली आपण तिकडे वरचं जायचं चुकुत्र्याच्या वरचं. एवढा खोंडपणा ते येऊ देत नव्हतं तर खोंडपणा म्हणजे होय. येऊ देत नव्हता. कापूस शिरीत होय न कापूस घेतलेला मला चारू देत नव्हता. होय होय बकरी कुणाची बरोबर आहे. 2-4 एकर कापूस असायचा. नव शिरी सगळं कापूस इकडे सगळं कापूस होय होय. त्याच्या बेलवाडीकडे घेत होतं ते कापूस. मला हे एक सांगा माहिती असेल किंवा नसेल तुम्हाला ह्यो कामते मामा किती राबलाय सांगा मला जरा अलाहाबादचा. दादा मग चिम्या आई चिमाजी काम त्यांच्याविषयी तुम्हाला हा त्याचंही सांगतो. हां आमच्या शेतात बकरी याची हां मग हे असं याला रोग झालेला काय असं पोटासारखं. आणि बकरी आल्यावर ते जेवण चाललं झालं म्हणजे प्रसाद घ्यायला यायचं हां गांड्याची चड्डी घालून. हां मी म्हटलं या पोराला काय झालं आहे मामा आणि हे बरं होते का नाही का. काय झालं त्याला काय रोगच होता हे गाली बिगली सुजायचं. गाल सुजायचं हां मी म्हटलं याला एवढं बघा काय होतं आहे. ह्याला बघायचं काय रांडाच्याला म्हणाला कन्या खाऊन दे इथं कन्या इथे येऊन खाऊन जाऊन दे म्हणाला. मग तेव्हापासून ते कन्या खाऊनच तयार झालं. त्याला काय औषध पाणी तर झालं नाही. मामाच्या सांगण्यावर कन्या खायला आलं ते. होय कन्या खाईल ते मोक्षाला जाईल भाकरी खाईल ते चाकरी करेल. हां खरंच पूर्वी माझ्यात शिस्त्यात म्हणून म्हणशील नाही खरंच की मामा तर मी खोटं म्हणतोय म्हणत नाही मी तसं. मग ते झालं तयार अजून आहे ना मग ते आता भक्ती करतंय येतं जातं. परटाचं शेत त्या ह्याला कासारीच्या ह्यात आहे. कुणाचं कासारीच्या हद्दीत तिकडं. हां आणि तिथं बकरी मामांची आली आता 4-5 दिवस थांबणार आहे. मग पोरगं ती मुलागत ही भिकून मुलागत सोडली ती वाटतं. आम्ही नानगं होता बकर राखायला जायचं आणि शिंबूड मेकुड असा पुसून असं हे करता. आणि माणसं कापड काढायची ते पारोबाई बरकाळी नाव सांगतो तुम्हाला कोण म्हणशीला ते आम्हाला लावून दाखवलं. आणि ते एवढं राड करत आहो शेंबडान तसलं काढून घ्यायची कापडं धुयाची. आणि घरात त्या बकऱ्यात सांगितली कापडं त्याने फेरायला नाही म्हणतात. मामानं कापडं आणली खादी कापडं चड्ड्या आणल्या आम्हाला दिलं. असं त्या मुलागतीत काय सांगितलं आहे वाटतं. शेंगाचं पोतं सोडून ठेवलेलं असायचं. बचका भरून आमच्या केशात घालायची एवढा गुळ द्यायची. मामाची बकरा काय कुठले काय उन्हाचं झाडाला थांब जावा आणि जावा लेकानो म्हणून घालवायची. खायला जेवायला घालायची. कन्या खाऊन कटाळत्यात भाकरी खाते सवय जेवणार तुम्ही होय मग अशी करायची. मग एक भाकरी एवढं सांबार घातलं म्हणजे ती खायची. ताक पेलावर प्यायची आणि जाता म्हणायची. जाताना त्यांच्या केशात शेंगा घालायची मी आणि एवढा गुळ हातात द्यायची. हे खावा जावा म्हणायची. आणि मामाची बकर राखाय पाहिजे का उन्हाचं जावा म्हणून घालवायची. तिथे त्या मुलागं तिथं सांगितलं तिथे
शिप्याचा गणपा शिप्याची म्हणणं आहे त्याच्या मुलाखतीत आलतं वाटतं त्यानं मला बोलवून सांगायला काय झालं मला येऊन मिळवायचं आहे म्हणाला एवढंच मिळवायचं चांगलं म्हणून घेत तसं हेच एवढं तुम्ही देवाच्या सुवासातलं एवढं तुम्हाला मुलाखत आली आम्हाला बरं वाटलं म्हणून बोलवून सांगायला होता हे काय निघालं का बघा मी करतो सोडत नाही फक्त तर ह्या गावात कुठं मानत नव्हतं होय गलगल हमजवाडा खडकवाडा मेतकेला भंडारा व्हायचा तेव्हा पोरं अशी मग खिरीचं दूध टाकायला खिरीत टाकायला दूध आणताव गावातनं जाऊन म्हणून ते गल्लीनं मामाच्या भांडाऱ्यात खिरीचं दूध टाकाय पाहिजे दूध दे म्हणून मागत गेली आणि ती डावऱ्यांची ती गलगलची काय म्हणाली दूध नाही आमच्यात दूध देत नाही मस गलगलायची तिनं दिलं नाही 7 पिढीला दिवा लागणार नाही म्हणाला दोघी बायका झाल्या लेकाच्या बोल नाही त्यानं वाचनच दिलं नाही आता ती विचारते कोणाला दूध दिली नाही देवाला ते हे आता खिरीत घालायला मागायला आल्या लोकांनी दूध दिलं नाही तिनं ही बुद्धी कसली बायकांची भिकारी जर दारात आला तर मुठभर वाढावा अशी इच्छा नको माझ्या दारात 3 महिने एक बावा असं झिंग्या आकडं पडलेलं पाठीमागं आणि धोतार असं खडी करून इथं गाठ मारलेली आणि इथे येऊन पायरीवर बसायचा शेताकडे आलो तर बी हायच 3 सांचंच रोज येऊन येतो यो बावा बसतोय म्हटलं दारामोर डवरी होता त्या डवऱ्याला म्हटलं रघुबावा आणि रोज दारात येऊन बसतोय आणि काय मागत बी नाही आणि काय करावं काय येते काय करायचं का त्याला मागत नव्हता मागत नव्हता काय मागत बी नाही फार बाई तू आता विचार आलीस म्हणून सांगतो म्हणाला एवढं तांदूळ एवढी डाळ सुपातनं घेणे त्याला वाढायचा तुझं घेतलं तर भाग्य आहे म्हणाला मी ते सूप घेऊन येतेले बघितलं त्यानं आधीच हे धोत्राचं शाव पसरून बसला डाळ एकात वाटली तांदूळ एकात वाटले घेतले आणि जे घेतलं हे मुलग्याचं जावाळ काढायचं होतं त्याला आणायचं म्हणत ते बोलवायचं म्हणत ते काय ह्या काळापर्यंत नजर पडला नाही बाबा आणि त्यानं काय त्याला काय मी दिलं नाही आणि काय नाही मी जातो नाही आणि राहतो नाही ज्याशी संध्याकाळी याचा त्याशी आला नाही तेवढंच विठोबाच्या देवळात थांबणार आणि ते एवढं तांदूळ आणि एवढं डाळ दिलेलं कवा शिजवून खाईता बिन कवा नाही बे ते दत्तगुरू महाराजच म्हणायला काय हरकत नाही अशा रूपातच होतात देवाने सुद्धा परीक्षा घेतली माझी देवाने सुद्धा परीक्षा घेतली माझी घेतली तर त्या परीक्षेला डगमगाय नाही ती बुद्धीच व्हायची आज याला काय करायचं जेवाय घालायचं आज उपवास आहे त्याला काय करायचं माझं आहे म्हणून मीच खाऊ नये त्याला जरा द्यावं एक ब्यारेल जुंदळे मिळेना तर म्हणून हे केलं घर डेपूचं म्हणायचं सह्य वसुलीला आलं की धान्य शिल्लक जुनं धान्य आहे एक बॅरेल पडलं नाही प्रत्येकाला त्याने पैसे देत घेतलं ते बी खरं आज उपाशी मारत्यासा हे पैसे घेऊन का असं ना उपाशी मारू नकोसा हे जावा घ्या पहिल्या तरातच त्याला द्यायचं गोरगरिबाची दया माया काय थोडीशी पाहिजे उपाशी आहे त्याला ताण भूक त्याची बघाय पाहिजे आणि वाईट मार्ग हे काय कोणी करू नये नुसतं काय पदरात पडतं एवढं